सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड हिवरे रोडवर कोडीत फाटा या ठिकाणी आहोत। पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत आणि सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घोळवे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आज कोडीत फाटा या ठिकाणी एका घरामध्ये गॅस रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आलेला असून या ठिकाणी जवळपास कमर्शियल टाक्यांच्या मधनं गॅस हा रिफिलिंग केला जात होता। या टाक्या ज्या आहेत HP कंपनीच्या 17 टाक्या या गाडीमध्ये आहेत, ज्या सील पॅक आहेत, आणि या गाडीमध्ये भारत गॅसच्या 17 टाक्या ज्या आहेत त्या सील पॅक आहेत आणि रिकाम्या 8 आहेत। तर या ठिकाणी भारत गॅस तसेच HP गॅस या दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये हा गॅस रिफिलिंगचा हा चुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। गेल्या काही वर्षापूर्वी सासवडमध्ये अशीच एक घटना घडली होती। गॅस रिफिलिंग करता की मोठा स्फोट झालेला होता आणि अख्खं ते जे रूम आहे ती उद्ध्वस्त झाली होती, त्याच्यामध्ये 3 ते 4 जीव गेलेले होते। ही जी घटना आहे त्याच घटनेचा एक भाग आहे की ह्या ठिकाणी जी चुकीच्या पद्धतीने गॅस रिफिलिंग होतंय याच्या पाठीमागे याचा आका कोण आहे। या ठिकाणी सासवड शहरामध्ये विविध व्यावसायिक असताना त्यांना व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीत, परंतु या ज्या गँगला आहे, जी आरोपी आहेत, त्यामध्ये सासवडमध्ये जी महत्वाची जी एजन्सी आहे प्रवीण गॅस एजन्सी यांच्या माध्यमातून या ठिकाणी HP चा जे सिलेंडर आहेत भरलेले चक्क 17 टाक्या कमर्शियल आहे। सासवड शहरातील उद्योग जे आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांना गॅस मिळत नाही आणि या ठिकाणी अशा पद्धतीच्या चुकीच्या लोकांना गॅस मिळतो। याच्या पाठीमागचं कारण काय आणि याच्या पाठीमागचा आका कोण आहे हे काम शोधण्याचं काम पुरंदरचे तहसीलदार आणि सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घोळवे यांच्या माध्यमातून नक्की होणार आहे। या ठिकाणी हा छापा घातल्यानंतर भरलेल्या HP च्या 17 टाक्या आणि भारत गॅसच्या भरलेल्या 17 टाक्या आणि मोकळ्या 7, 8, 9 टाक्या अशा पद्धतीच्या 9 टाक्या या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत। या संयुक्त कारवाईमध्ये एक सासवड पोलीस स्टेशन आणि पुरंदर पुरवठा विभाग यांना एक मोठं यश आलेलं दिसतंय। नक्कीच पुरंदरच्या इतिहासामध्ये, पुरंदरच्या ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने चुकीची कामं होतात त्यामध्ये अनेक लोकांचा जीव गेलेला आहे। अशा पद्धतीची जी घटना आहे नक्कीच सासवड पोलीस स्टेशन आणि पुरवठा विभाग पुरंदर यांचं अभिनंदन करायला हवं, कारण हा जी घटना आहे याच्या पाठीमागचा आका कोण आहे शोधण्याचं काम ते नक्कीच करतील। धन्यवाद। उद्योग करते लोकांना गॅस मिळणार आणि इथे रिफिलिंग चाललंय त्या दरवाजा तुटल आपल्याला जिथपर्यंत आता तुम्ही टाकत होता ना फोटो चालू राहू द्या। मग सर ते क्लिप जर नोडा बाहेर त्याला ठोका
आरोपींचे नंबर घ्या. पाठवतो त्यांच्याकडून कोरपान घ्या. आहे त्यांच्याकडे कोरपान. गोडाऊन मालक कोण? गाड्यांचे नंबर घ्या. सगळा सुटला आरोपींचे नंबर घ्या. पाठवतो त्यांच्याकडून कोरपान घ्या. आहे त्यांच्याकडे कोरपान. गोडाऊन मालक कोण?